हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मॅट डिझाईन उंबरपट्टी किती मार्जिन घ्यायची. तर हे माझ्या घराच्या उंबरपट्टीप्रमाणे मी हे माप घेतलेलं आहे. याचं माप आहे 36. तर 36 नुसार आणि आपल्याला पुढे जी साईज घ्यायची आहे 6.5, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6.5चा मध्य काढायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला मधोमध रेष वडायची आहे, कारण की सेंटर चुकू नये म्हणून आपल्याला हे करावं लागणार आहे. आणि त्यानंतर ना हे मी 4.5 बाय 4.5 वायचं एक कॉर्नर म्हणजे कापून घेतलेला आहे. जे व्हाईचं कवर वगैरे असतं ते आपण ते घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानुसार आपल्याला हे डिझाईन काढायचं आहे. ते मधोमध सेंटरमध्ये त्या लाईनीच्या दोन्ही साईडला ती लाईनच्या मध्ये ते सेंटर आला पाहिजे. त्यानुसार आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे व्यवस्थित नाही केलं तर डिझाईन चुकू शकते. त्यामुळे तुम्ही एकसारखं माप घेण्यासाठी तुम्ही हे असं करू शकता, यूज करू शकता. आणि शेवटी आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं, कारण की उंबरपट्टी कमी जास्त होत राहते, कारण शेवट पूर्ण भरतो नाही ते शक्य नाही. त्यासाठी आपण हे ॲडजस्ट करावं लागतं. तर हे माझी सगळे मी आखून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे चौकोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आखून घ्यायचं आहे. एक रेष लाईन मारून घ्यायचे मधोमध, जेणेकरून डिझाईन इकडे तिकडे वाकडी जाणार नाही आणि दिसायला सुद्धा एकदम व्यवस्थित दिसेल. त्यासाठी आपल्याला हे करायचंच आहे. जर तुम्हाला अंदाजे करता येत असेल तर तुम्ही नाही आखलं तरी चालेल. तरी मी हे सगळं आखून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये तुमच्याकडे जर पट्टी असेल तर तुम्ही हे पट्टीच वापरू शक्यतो, कारण की टेपचं मार्जिन आहे थोडंसं कमी येतं. तर मी वरून 2 इंच, खालून 2 इंच, साईडनं 2 इंच आणि त्या साईडनं 2 इंच असे मी करून घेतलेले आहेत. आणि त्यानुसार मी ह्या लाईन चौकोनामध्ये आखून घेतलेल्या आहेत. सगळं व्यवस्थित म्हणजे मार्जिन चुकणार नाही, त्यासाठी आपण पट्टीचा वापर करणार आहे. तर हे सगळं मी घेतलेलं आहे करून. त्याच्यामध्ये परत आपल्याला 2-2 इंचाचं सेम तसंच आखून घ्यायचं आहे साईडनं, चारी बाजूने. आणि परत आपल्याला एक लाईन मारायची आहे, कारण की जे आपल्याला मॅटचे उलन आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित कलर बसतील, त्यासाठी आपण हे करत आहोत. तर हे चौकोन माझा तयार झालेला आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला आता ॲडजस्ट करायचं आहे, त्यामुळं तुम्ही बघू शकता इथे थोडासा अर्धा चौकोन आलेला आहे माझा. त्याच्यामध्ये पण सुद्धा मी एक साईडला ते आखून घेत आहे. सेम असंच मागं जे आखले तसंच इथे पण आखायचं आहे. कारण की कॉर्नर आहे त्यामुळे तिथं आपल्याला ॲडजस्ट करावाच लागतो. थोडंसं मागं पुढे झालं तर मग डिझाईन चुकू शकते. 2-2 इंचावर आपण ते घेतलेलं आहे. पट्टीच्या साहाय्याने आपण ते आखून घेणार आहे. रेष वगैरे वाकडी येणार नाही त्यानुसार. ते साईडला थोडंसं राहिलेलं तिथं पण आपण आखून घेणार आहे. आता सध्या मॅटची खूप ट्रेंडिंग चालू आहे. गणपती आलेले आहे त्याच्यासाठी हे सगळे आता सगळीकडे याचीच तयारी आहे. सगळी गणपती बाप्पाची तयारी करत आहेत. तर मी सुद्धा हे ट्रेनिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मधोमध सुद्धा आपण पण ते चौकोनाच्या मध्ये जो आपण आखलेला आहे तिथे सुद्धा पण आपल्याला 2-2 इंचांचं रेषावरती आखून घ्यायचं आहे. तर माझी उंबरपट्टी ही पूर्ण तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मधोमध राहिलेले आहेत तर तिथे एक आपल्याला सेंटर काढायचं आहे, कारण तिथं छोटंसं माझं मोठं झालेलं आहे, त्यासाठी मी ते ॲडजस्ट करते. कारण की ते व्हाईट कलर जर तिथं मी दिला तर ते छान नाही दिसणार, जास्त दिसेल. त्यासाठी मी तिथं अजून एक छोटासा हे काढत आहे, त्रिकोण काढत आहे. 2-2 इंचावर तुम्ही तिथं घेऊ शकता. जर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला तिथं नाही घ्यायचं तर तुम्ही नाही काढलं तरी चालेल. तर याच्यामध्ये कलर मी वापरणार आहे रेड, व्हाईट, ग्रीन, ऑरेंज आणि येल्लो कलर. हे कलर मी वापरलेले आहे. तिथं आपण बॉर्डर घेतली होती. त्या साईडला आपण ही बॉर्डर करून घ्यायची आहे. हे आहे ग्लूगन. ग्लूगनने आपण चिटकवणार आहे. जर तुम्ही साधा ग्लू वापरला तर ते निघण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण हे ग्लूगन इथे वापरायच लागणार, कंपल्सरी आहे. तरी मी लाल कलरची बॉर्डर केलेली आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या कलरची बॉर्डर करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही हे करू शकता. जर तुम्हाला ऑर्डर वगैरे जर घरी पाहिजे असतील तर तुम्ही हे करू शकता. तर माझी बॉर्डर तयार करून झालेली आहे.
तर मी आता हे कट करून घ्यायचं आहे. तर आता आतमध्ये आपल्याला कलर भरायचा आहे. तर बॉर्डरसाठी जो आपण पहिला चौकोन काढला होता, त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर टाकलेला आहे. कारण की ग्रीन कलर बॉर्डरला खूप छान दिसतो. त्यासाठी मी टाकलेला आहे. तसं तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता. तर मी या चौकोनाला ग्रीन कलरची बॉर्डर केलेली आहे. तसेच मी सगळीकडे ग्रीन कलरची बॉर्डर करून टाकलेली आहे. जो एक कलर आपण घ्याल, तो कलर आपण सगळीकडे एकदम देऊन टाका. कारण की सारखं-सारखं गुत्त होतं मग हे घेऊ, ते घेऊ, कलर वगैरे चुकू शकतं. तर आपण जो पहिला हातात घेतलाय तो आपण सगळीकडे देऊन टाकायचा. तर आता आतमध्ये भरायचं चाललेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्या आतमध्ये मी टाकलेला आहे ऑरेंज कलर. माझ्याकडे पहिला हा ऑरेंज कलर नव्हता. तर मला हा ऑरेंज कलर टाकायचा होता. मी दुकानातून घेऊन आलेली आहे आणि हा ऑरेंज कलरचं मी आतमध्ये कलर टाकलेला आहे. खूप छान आहे हा कलर. मला म्हणजे उठून दिसतं हा कलर. तुम्ही पण ह्याच्यामध्ये जर कलर सिलेक्ट करत असाल तर जे डार्क कलर आहेत ते वापरा. त्यांनी डिझाईन खूप सुंदर दिसते. तर मध्ये मी आता हे कलर टाकलेले आहेत. 3 लाईन केलेल्या आहेत. कारण की 2 लाईन छान दिसत नव्हत्या, ब्रॉड दिसत नव्हत्या. त्यासाठी मी 3 लाईन केलेल्या आहेत. तुम्ही 2 लाईन करू शकता किंवा 1 लाईन करू शकता किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा भरू शकता. आणि जो मध्ये कलर आहे तिथं मी रेड कलरची बॉर्डर केलेली आहे. तो सिंगलच कलर दिलेला आहे मी. तुम्ही बघू शकता. आणि जो पार्ट आहे म्हणजे जो मध्ये भाग राहिलेला आहे तिथं मी येलो कलर दिलेला आहे. हे साधारणतः तुम्हाला करायला 2 ते 3 तास जाऊ शकतात. एका दिवसात हे उंबरपट्टी तयार होते. जास्त वेळ काही लागत नाही. आता सध्या हा ट्रेनिंगमध्येच चालू आहे. तर शेवटची पट्टी बघा मी कशी ॲडजस्ट केलेली आहे. कारण की ती पूर्ण आलेली नव्हती. त्यासाठी आपण हे अर्धच घेणार आहे. त्याच्यामध्ये रेड कलर वगैरे, येलो कलर वगैरे मी करून घेतलेला आहे. तर हे सगळे माझं झालेलं आहे. तर आता साईडला आपण जे केलेलं आहे तुम्ही बघू शकता. साईडला तिथे मी येलो कलर जो मध्ये कलर दिला तोच मी आउट साईडला देते कारण की म्हणजे खूप छान दिसतं मला मी आधी टाकून बघितलं की कसं दिसतं तर छान दिसत होतं त्यामुळे मी तिथे तो कलर टाकलेला आहे आणि मध्ये जो छोटा कॉर्नर आहे त्याच्यामध्ये व्हाईट कलर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता खालच्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे इथं मी 2 लाईन नाही घेतल्या मी 3च लाईन घेतल्या थोडे ब्रॉड दिसण्यासाठी जर तुम्हाला 2 लाईन पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये व्हाईट कलर दिलेला आहे तर आता गणपती आलेला आहे त्याची तयारी आता चालू आहे सगळीकडे हे आता ट्रेनिंग आलेलं आहे तर सगळेजण आता हेच करतात ते जिथं बघेल तिथं तुम्हाला ते रीलला वगैरे सगळे हेच तुम्हाला दाखवतील जर तुम्हाला हे कलर नसेल टाकायचं तर तुम्ही दुसरे कलर यूज करू शकता तर माझी इथं मी साईडला बघा कॉर्नरला थोडं ॲडजस्ट केलेलं आहे कारण की तिथं कमी पडत होतं पूर्ण पट्टी येऊ शकत नाही कारण थोडंसं कमी जास्त होतं त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे ॲडजस्ट केलेला आहे साईडला थोडासा व्हाईट कलर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कट करून घ्या तर माझी उंबरपट्टी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान उठून पण कलर खूप भारी दिसतो तर हॅलो गाईज तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर बघू शकता तुम्ही अशी सुंदर डिझाईन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे कलर वगैरे कोणते चूज करायचे ते सुद्धा मी सांगितलेले आहे तुम्हाला कलर बघा किती सुंदर आणि छान दिसतो याच्यापेक्षा तुम्ही दुसरे कलर वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही कलर वापरू शकता जर कसे वाटले तुम्हाला हे उंबरपट्टी मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय